कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज पत्रकार परिषद घेतली होती आणि यामध्ये माणिकराव कोकाटे यांनी वादग्रस्त विधान केलेलं आहे। शासन भिकारी कोकाटेंचं पुन्हा एकदा वादग्रस्त विधान। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलेलं आहे। शासन भिकारी असं त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे आणि यावरूनच पुन्हा एकदा त्यांच्यावर टीकेची झोड उठवली जाते। विरोधकांनी सुद्धा त्यांच्या या वक्तव्याचा समाचार घेतलेला आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आपल्या वादग्रस्त विधानांची मालिका सुरूच ठेवलेली आहे। पुन्हा एकदा त्यांनी वादग्रस्त विधान केलेलं आहे। शासन भिकारी असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि आता या वादग्रस्त वक्तव्यावर आगामी काळात विरोधकांच्या आणि त्याचबरोबर इतर सत्ताधारी नेत्यांच्या सुद्धा मंत्र्यांच्या सुद्धा काय प्रतिक्रिया समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। शेतकऱ्यांकडनं 1 रुपया शासन घेतं, शेतकऱ्यांना 1 रुपया देत नाही आम्ही। शेतकऱ्यांकडनं 1 रुपया शासन, म्हणजे भिकारी कोणी शासन आहे, 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 शेतकरी नाही। पण त्याचा नेहमी अर्थ उलटा केलेला आहे। शेतकऱ्यांकडनं 1 रुपया शासन घेतं, शेतकऱ्यांना 1 रुपया देत नाही आम्ही। शेतकऱ्यांकडनं 1 रुपया शासन, म्हणजे भिकारी कोणी शासन आहे, 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 शेतकरी नाही। पण त्याचा नेहमी अर्थ उलटा केलेला आहे। शेतकऱ्यांकडनं 1 रुपया शासन घेतं। आपण पाहतोय आज माणिकराव कोकाटे यांनी पत्रकार परिषद घेतलेली होती आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलेलं होतं। नुकताच रोहित पवार यांनी त्यांचा एक व्हिडिओ ट्विट केलेला होता। रमेश खेतानाचा त्यांचा हा व्हिडिओ होता आणि त्या व्हिडिओवर त्यांनी आपली संपूर्ण प्रतिक्रिया या पत्रकार परिषदेमध्ये दिलेली होती आणि त्याच वेळेला पत्रकारांनी त्यांना काही प्रश्न विचारले आणि त्यावेळेला त्यांनी शासन भिकारी असं वादग्रस्त विधान केलेलं आहे। दरम्यान यावर सुप्रिया सुळे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे। त्यांनी ट्विट केलेलं आहे, काय म्हटले पाहूयात। तर सुप्रिया सुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार, संयुक्त महाराष्ट्रामध्ये लढ्यामध्ये 105 हुतात्म्यांच्या बलिदानातून साकारलेल्या महाराष्ट्राचा मंगल कलश स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी आणला। त्यानंतर आलेल्या शासनकर्त्यांनी आणि राज्यातील जनतेनं कठोर परिश्रम करून हा महाराष्ट्र देशातील सर्वात संपन्न बनवलं। त्या राज्याला भिकारी म्हणणं हा असंवेदनशीलतेचा कहर आहे। तर या संदर्भात बोलण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे स्वतः आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सुप्रिया जी, आपण पाहतोय शासन भिकारी असं कोकाटे यांनी विधान केलेलं आहे। आपण ट्विटच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिलेली आहे, पण आता तुम्ही थेट बोलताय, काय आपली प्रतिक्रिया आहे? माझा विश्वासच बसत नाहीये की एक स्वाभिमानी मराठी आणि महाराष्ट्रामध्ये ज्या लोकांनी एवढा मोठा त्याग केला, कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी मंगल कलश आणून महाराष्ट्राची स्थापना केली। हात जोडते मी देवेंद्र फडणवीसांना, हात जोडते की देवेंद्र फडणवीसांनी तातडीने अशा खासदार आपल्या आमदाराचा मंत्र्याचा राजीनामा घेतला पाहिजे। महाराष्ट्राची काय चेष्टा लावली यांना, हे सत्तेमध्ये म्हणून महाराष्ट्रात लोक सहन करून घेतील, आम्ही अजिबात सहन करणार नाही। माझी विनम्र विनंती आहे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना की त्यांनी आजच त्यांच्या वाढदिवसाची भेट द्यावी आणि असलेल्या मंत्र्यांना काढून टाकलं पाहिजे आणि राजीनामा घेतला पाहिजे त्यांचा। अगदी सुप्रियाची सातत्यानं जशी वारंवार विधानं होतात, कधी शेतकऱ्यांच्या विरोधात होतात, तर कधी माझं कृषी मंत्री हे जे खातं आहे ते संपूर्ण खातं ओसाडगावचे पाटील की अशी सातत्यानं वादग्रस्त विधानं होतात। मात्र तरी सुद्धा सरकार ढिम्म आहे, ते काही कारवाई करत नाहीये। कारवाई केलीच पाहिजे, म्हणून तर मी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती करते की तुम्ही निर्णय घ्या। आमच्या फार अपेक्षा आहेत देवेंद्रजींकडून। हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे, हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे। हा शेतकऱ्यांमुळे आज जिवंत होत ना, आपल्या काळ्या मातीशी इमान राखणारा, तुमच्या माझ्या अन्नधान्याचा प्रश्न सोडवणारा महाराष्ट्र आहे आणि शेतकरी आहे, त्याचा अपमान करणार मस्ती आहे, पैसे आणि सत्ता, दुसरं काय। अगदी, आणि आज त्यांनी उर्मट अनेक विधानं केलेली होती पत्रकार परिषदेमध्ये आणि त्यामध्ये त्यांनी थेटपणे सांगितलेलं होतं की मी काही दोषी नाहीये, मी काही कुणाचा विनयभंग केला नाहीये। जर मी तसं काही केलं असेल आणि या कृत्यामध्ये जर मी दोषी आढळलो तर मी राजीनामा स्वतःहून देईन, असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। आता विनयभंग वगैरे असल्या गोष्टी बोलणं शोभतं तरी का कुठल्या मंत्र्याला? आधी तर तुम्ही एक तर पत्ते खेळता ही काही जागा आहे? आमच्यासाठी असेंब्ली पार्लमेंट म्हणजे मंदिर आहेत आमच्यासाठी, आम्ही तिथे मंदिर म्हणून जातो।
ही लोकशाहीच्या मंदिरात तुम्ही पत्ते खेळता, कुठल्या संस्कृतीत पटतं हे? यांचा राजीनामा झालाच पाहिजे. आणि आमचा आग्रह आहे आणि माझी विनम्र विनंती आहे माननीय मुख्यमंत्र्यांना की कृपा करा आणि अशा लोकांना घरी पाठवा त्यांच्या. अगदी देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा नाराजी व्यक्त केलेली आहे, मात्र राजीनाम्यासंदर्भात कुणीच काही भाष्य केलेलं नाहीये. त्याचबरोबर पक्षाचं जे नेतृत्व आहे म्हणजे अजित पवार यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे. व्यक्त करून प्रश्न सुटत नाही. जर तुमच्याच सरकारला घरचा आहेर हे देऊन भिकारी म्हणत असतील ते दुर्दैव आहे महाराष्ट्राचं आणि हा महाराष्ट्राचा अपमान आहे. अगदी, पण आपण पाहतोय अनेकदा त्यांनी शेतकऱ्यांचा अपमान केलेला आहे आणि आज तर विनयभंग मी केलाय का, मी तसं काही कृत्य सुद्धा केलेलं नाहीये, फक्त रमीचा व्हिडिओ आहे, इतकं ते साधा आहे, मात्र त्याला मुद्दामून मोठं केलं जात आहे, हे षडयंत्र आहे असा सुद्धा त्यांचा काहीसा सूर पाहायला मिळाला. आपल्या सुसंस्कृत मराठी माणसांमध्ये, मला माफ करा मी हा शब्द वापरतेय, पण ह्याला जुगार म्हणतात. मला माफी द्या मी हा शब्द वापरते, पण दुर्दैवाने इतके असंवेदनशील मंत्री आहेत की त्यांना आठवण करून द्यावी लागते या सगळ्याची. आणि सुसंस्कृत मराठी माणसं कामावर, आता तुम्ही पण चॅनलमध्ये काम करत, तुम्हाला परवानगी आहे का बसायची पत्ते जेव्हा कामावर आहात तेव्हा? आणि हे तर लोकशाहीचं मंदिर आहे, असेंब्ली आहे, ज्या महाराष्ट्रामध्ये मकरंद पाटलांचं स्टेटमेंट आहे असेंब्लीमध्ये की दर 3 तासाला एक शेतकऱ्याची आत्महत्या चालली आहे जानेवारी टू मार्च. हे मी म्हणत नाहीये, राज्याचे मंत्री म्हणतायत मकरंद पाटील की दर 3 तासाला एक आत्महत्या होते. अगदी, आता संवेदनशील कृषी मंत्री हे महाराष्ट्राला लाभावे तशी मागणी केली जाते. काय आपली प्रतिक्रिया आहे, काय आपली भूमिका असेल? तर आपण पाहतोय सुप्रिया सुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार आपल्यासोबत होत्या आणि त्यांनी राजीनाम्याची मागणी केलेली आहे. काहीही झालं तरी देवेंद्र फडणवीसांनी कठोर भूमिका घ्यावी आणि त्यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांनी वाढदिवसाच्या दिवशीच त्यांनी या कृषी मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केलेली आहे. त्यांनी ट्विट सुद्धा केलेलं होतं, त्यातून सुद्धा त्यांनी या संपूर्ण त्यांच्या वक्तव्याचा निषेध केलेला होता. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी वादग्रस्त विधान केलेलं आहे. आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यामध्येच त्यांनी शासन भिकारी असं म्हटलेलं आहे. पुन्हा एकदा कोकाटे यांची वादग्रस्त विधानाची मालिका सुरूच आहे आणि आज त्यांनी स्पष्टीकरण देताना स्वतःच्या त्या रमीच्या व्हिडिओ संदर्भात खुलासा करत असताना पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे. तर शेतकरी नेते रविकांत तुपकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आपण सुरुवातीला रविकांत तुपकर आपण आमच्यासोबत जोडले गेलेले आहात. सुरुवातीला आम्ही तुम्हाला त्यांचा बाईट ऐकवतो, काय नेमकं त्यांनी म्हटलंय पाहूयात. शेतकऱ्यांकडनं 1 रुपया शासन घेतं, शेतकऱ्यांना 1 रुपया देत नाही आम्ही. शेतकऱ्यांकडनं 1 रुपया शासन, म्हणजे भिकारी कोणी शासन आहे, 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 शेतकरी नाही. पण त्याचा नेहमी अर्थ उलटा केलेला आहे. रविकांत जी, आपण हा पूर्ण बाईट ऐकलेला आहे, काय आपली प्रतिक्रिया यावर? नाही, मला समजत नाही. माणिकराव कोकाटे साहेब एवढे आता राज्यात 2-4, 4-5 वेळा निवडून आलेले माणसं आहेत, लोकप्रतिनिधी आहेत आणि एवढ्या मोठ्या जबाबदार पदावर ते बसलेले असताना त्यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य ते सातत्यानं का करतायत, का अपमान करतायत? आता त्यांनी शासनाला भिकारी म्हटलंय तर ते त्यांनी कबूल केली गोष्ट खरी आहे की शासन भिकारीच आहे ना. कारण म्हणजे सामान्य माणसाला द्यायला यांच्याकडे पैसे नाही आणि मोठमोठ्या उद्योगपतींना किंवा मोठमोठे उद्योग करायला आता शक्तीपीठ महामार्ग करायला त्यांच्याकडे 86,000 कोटी रुपये आहेत, पण शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाही. त्यांच्या जे पोटात होतं ते ओठात आलं. शासन भिकारी आहे. मग शासन भिकारी आहे तर त्या शासनामधले कृषी मंत्री पण भिकारी आहेत, कारण तुम्ही त्या शासनाचे भाग आहात. एकदा म्हणता ही उजाडगावची पाटीलकी आहे, एकदा म्हणता भिकाऱ्याला सुद्धा भिकारी 1 रुपया घेत नाही, एकदा शेतकऱ्याला भिकारी म्हणता, आता पुन्हा रमी खेळत बसले. म्हणजे चाललंय काय? म्हणजे एखाद्या शाळेतल्या मुलाला सुद्धा समजेल की वारंवार आपण अडचणीत येतो तर आपण कमी बोललं पाहिजे, आपण बोलू नाही. पण हा जोर आणि ही मुजोरी कुठून येते मला काही कळत नाही. आता किती गुन्हे यांचे माफ करायचे? आदरणीय दादांनी त्यांना अनेक वेळा सूचना केलेल्या आहेत, परंतु मला असं वाटतं की त्यांना उजाडगावची पाटीलकी सांभाळण्यामध्ये इंटरेस्ट नाही. त्यांना घरी बसायचं आहे, तर त्यांना घरी लवकरात लवकर घरी बसवलं पाहिजे असं मला वाटतं. आणि शेतकऱ्यांना आधार देण्याच्या ऐवजी असे वादग्रस्त वक्तव्य करून ते शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करतायत. आणि शासन भिकारी आहे याची कबुली त्यांनी दिली आणि ते शासनाचे भाग आहेत, त्यामुळे ते सुद्धा भिकारी आहेत. अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. तर आपल्यासोबत राजू शेट्टी स्वाभिमानीचे जोडले गेलेले आहेत. राजू शेट्टीची आधी आपण बाईट ऐकूयात, काय नेमकं म्हटलेलं आहे.
शेतकऱ्यांकडनं 1 रुपया शासन घेतं. शेतकऱ्यांना 1 रुपया देत नाही आम्ही. शेतकऱ्यांकडनं 1 रुपया शासन म्हणजे भिकारी कोणी शासन आहे. 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 शेतकरी नाही. पण त्याचा नेहमी अर्थ उलटा केलेला आहे. स्वाभिमानी पक्षाचे संस्थापक राजू शेट्टी आपल्यासोबत आहेत, फोनच्या माध्यमातून जोडलेले आहेत. काय आपली प्रतिक्रिया आहे यावर? आता या माणिकराव कोकाट्यांचं काय करायचं हे तर अजितदादांनी आणि देवेंद्र फडणवीसांनी बसून एकदा ठरावं. हे काय चाललंय काय, म्हणजे कदाचित माणिकराव कोकाटेंना सरकार भिकारी असल्याचं इतकं पटलेलं आहे म्हणूनच विधानसभेचं कामकाज चालू असताना सुद्धा जंगली रमी खेळून त्यातून 4 पैसे मिळाले तर शासनाचा फायदा करावा म्हणून ते जंगली रमी खेळत होते का? अशा या नादान बेजबाबदार शेतकऱ्यांच्या प्रती काही ज्यांना देणं घेणं नाही अशा माणसाला मंत्रिमंडळामध्ये ठेवलेलंच का आहे, हा माझा अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांना प्रश्न आहे. अगदी या आधी सुद्धा त्यांनी अनेकदा शेतकऱ्यांसंदर्भात असतील असंवेदनशील वक्तव्य केलेली होती आणि त्याचबरोबर आता रमीचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालेला आहे आणि त्याचाच खुलासा करताना त्यांनी पुन्हा एकदा अशी काही वादग्रस्त विधानं केलेली आहेत. ही मालिका सुरूच आहे. नाही, म्हणूनच हा माणूस सुधारणार नाही. यांना आता नारळ देण्याची वेळ आलेली आहे आणि दिला पाहिजे. आणि मग नारळ जर त्यांना देणार नसाल तर मग देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांची काही गुपितं त्यांना माहिती आहेत का आणि म्हणून घाबरून त्यांना नारळ देत नाहीत का, या प्रश्नाचं उत्तर या दोघांनी द्यावं. आता अगदी आपण अनेकदा शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी अनेक आंदोलनं केलेली आहेत, सातत्याने तुम्ही आज आवाज उठवतायत. आता एकीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा मुद्दा आहे, त्यांची नुकसान भरपाई त्यांना मिळालेली नाहीये, पिकं पाण्याखाली जात आहेत. हे सगळे प्रश्न प्रलंबित असताना मात्र हे विधान भवनामध्ये सभागृह सुरू असताना मात्र रमी खेळत आहेत आणि तो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. त्या संदर्भात अनेकदा विरोधकांनी राजीनाम्याची मागणी सुद्धा केलेली आहे. आपली काय नेमकी मागणी आहे, काय भूमिका आहे? म्हणूनच म्हणतोय की आता माणिकराव कोकाटेंना नारळ द्यायला देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांना काय अडचण आहे? तर पुन्हा एकदा मी विचारतो की अशी काही गुपितं देवेंद्र फडणवीसांची आणि अजितदादांची माणिकरावांना माहित आहेत का? आणि म्हणून ते गौप्यस्फोट करतील, आपण अडचणीत येऊ म्हणून त्यांना ते नारळ देत नाहीत का? त्या प्रश्नाचं उत्तर आता देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांनी द्यावं. अगदी खूप खूप धन्यवाद आम्हाला दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. तर राजू शेट्टी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आपल्या सोबत होते आणि त्यांनी यांचा तातडीनं कृषी मंत्र्यांचा तातडीनं राजीनामा घ्यावा अशी मागणी केलेली आहे. त्याचबरोबर अनेकांनी विरोधकांनी टीकेची झोड कृषी मंत्र्यांवर उठवलेली आहे. त्यांनी एक वादग्रस्त विधान पुन्हा एकदा पत्रकार परिषदेमध्ये केलेलं आहे. शासन भिकारी असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा विरोधकांनी त्यांच्यावर टीकास्त्र डागलेलं आहे. आताची महत्त्वाची बातमी, सुप्रिया सुळे असतील त्याचबरोबर अनेक विरोधी पक्षामधले नेते असतील त्यांनी कृषी मंत्र्यांवर टीका केलेली आहे.